आयोगानं उत्तर दिलं। राहुल गांधींच्या शंका आणि आरोप हे आश्चर्यकारक आणि खेदजनक असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं। काँग्रेसनं यापूर्वी देखील घेतलेल्या आक्षेपांवर 24 डिसेंबर 2024ला उत्तर दिल्याचं आयोगानं म्हटलं। तसंच राहुल गांधींना कोणतीही शंका असल्यास आरोप करण्यापूर्वी थेट आयोगासोबत संवाद साधण्याचा सल्लाही दिला। तसंच राहुल गांधी पुन्हा पुन्हा त्याच शंका उपस्थित करत असल्याचं आयोगानं आपल्या लेखात म्हटलंय। तेव्हा राहुल गांधी यांच्या शंका आणि आरोप आश्चर्यकारक आहेत। राहुल गांधींनी माध्यमांचा मार्ग का निवडला हे स्पष्ट नसल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे। तर फडणवीसांच्या लेखावर काँग्रेस नेत्यांनी हल्लाबोल केला। फडणवीसांचा बाणा रामशास्त्रींचा आणि कारभार हा घाशीराम कोतवालचा असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी मारला। तर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी फडणवीस आयोगाची वकिली करत असल्याची टीका केली। राहुल गांधींच्या संदर्भात ते जे काही बोलले ते उलटा चोर कोतवाल को डाटे अशी एकंदर परिस्थिती आहे। रामशास्त्री प्रभूंच्या बाण्यामध्ये त्यांनी असल्याचा आविर्भाव केला। मात्र हे रामशास्त्री प्रभूने नाहीत तर एकंदर देवेंद्र फडणवीसांचा कारभार जो आहे हा घाशीराम कोतवालांसारखा आहे आणि तो या घाशीराम कोतवाली जी आहे ही सगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून ही वारंवार ध्वनित ही होत आहे। काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर फडणवीसांनी का द्यावं? काय निवडणूक आयोगाची वकिली फडणवीसांनी घेतली? याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं की जे 46 लाख मतं 3 महिन्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर जे वाढलेत ते कोण होते, कुठले होते? आम्ही काही ठिकाणी आकडे दाखवलेत। नगरमध्ये एका इमारतीत 7,000 मतं वाढली, असे अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत। त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यायचं या प्रकरणामध्ये मॅच फिक्सिंग आहे हे त्या ठिकाणी सिद्ध होते। राहुल गांधींनी लेख लिहून भाजपला अक्षरशः उघडं पाडलं। आता फडणवीसांनी कितीही लेख लिहिले तरी त्याचा फारसा उपयोग नाही असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। राज्यात निवडणुका झाल्या नाहीत, निवडणूक आयोगानं केलेल्या